पाहूयात पुढची बातमी। 2019 मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची निवडणुकीच्या आधीच हातमिळवणी झाली होती असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। जर भाजपच्या 120 पेक्षा जास्त जागा आल्या असत्या तर उद्धव ठाकरेंनी युती तोडली नसती असंही त्यांनी म्हटलं। 2019च्या निवडणुकीमधल्या बंद दाराआड चर्चेच्या मुद्द्यावरती बोलताना त्यांनी ठाकरेंवरती पुन्हा एकदा आरोप केलाय। ठाकरेंना मुख्यमंत्रीपद हवं होतं तर त्यांनी चर्चा करायला हवी होती, पण पवारांसोबत जायचं असल्यानं त्यांनी आपले फोनच घेणं बंद केलं होतं असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय। तर 2014ला युती तोडत भाजपनं शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असा पलटवार देखील अंबादास दानवेंनी केलाय। तो सवाल ये उठता है कि अगर आपको डिस्कशन करना है, अगर आपको ये आभास है कि नहीं मुझे किसी बंद कमरे में ये कहा गया था कि आपको सीएम का पद दिया जाएगा, तो चर्चा तो कर सकते थे। आपने चर्चा नहीं, क्योंकि आपने पहले दिन से तय कर लिया था कि अगर नंबर गेम फंसता है। और इसमें मतलब बाद में जो चीजें ध्यान में आई वो ये आई कि शरद पवार जी ने इनके साथ एक प्रकार से प्रीपोल टैसिट अंडरस्टैंडिंग की थी। पवार जी ने उनको कहा था कि देखिए, जहां पर आप लोग कांग्रेस के सामने लड़ रहे हैं हम आपको मदद करेंगे, जहां हम बीजेपी के सामने लड़ रहे हैं आप हमको मदद कीजिए। अगर बीजेपी 120 पर चली जाती तो उद्धव ठाकरे कभी बीजेपी को छोड़कर नहीं जाते। जैसे उनके ध्यान में है कि नंबर गेम ऐसा फंस रहा है कि हम सरकार बना सकते हैं, उन्होंने अपना रंग बदल दिया। उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्याच वेळी सांगितलं होतं की सत्तेत अर्धा अर्धा वाटा ठरलेला आहे आणि हा दिलेला शब्द शिवसेनेचा पाळला गेला नाही। परंतु सातत्यानं पाठीत खंजीर खुपसला हे जे काय आरोप होतात याकडे कसं पाहतात? हे तर भारतीय जनता पार्टीने केलं ना। 2014ला कोणी युती तोडली? काय कारणाने तोडली होती? किती जागेवरून तोडली होती? कोणी पाठीत खंजीर खुपसला होता? शब्द दिलेला कोणी तोडला? भारतीय जनता पार्टीनेच तोडला ना। आणि त्यामुळे स्वतःच करायचं आणि दुसऱ्याला दोषी द्यायचं ही भारतीय जनता पार्टीची कामाची पद्धत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।